मंडळी, आता तुमच्या समोर येणार आहे हास्य बुद्रुक टीम मधून फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि वरळी कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. त्यांचा फॅमिली ड्रामा रंगणार आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर. बघूया तिथे काय घडतंय. ओ काय करताय? घरी आया बहिणी नाहीये? हा, बायको ना. अगं बाई तुम्ही. अरे बापरे, बायको. बरं झालं, बायको घाबरलेच होते, एकदम धडधडलंच होतं मला. बरं झालं तुम्ही भेटलात. आणि झिपऱ्या वाढून काय फिरताय? सांगितलं होतं सकाळी कापून या. त्या घरी टॉवेल वर बरं दिसतं, टीसीच्या ड्रेसवर कसं दिसत आहे? टीसी आहे मी जरा कापून आहे, बरं दिसत नाही. टीसी आहे मी, काय टीसी आहे. नीट जरा नीट ना, मी नवरा नाही तुझा. आता इथे टीसी आहे मी. बघाव तेव्हा इज्जत करते माझी. बायकांमधला प्रसाद खांडेकर. तिकीट दे, तिकीट. त्याची नाही का गंमतच झाली आज. काय आवाज मी तिकीट काढायलाच विसरले. तू खरंच तिकीट काढायला विसरली की आपला नवरा टीसी आहे म्हणून फायदा घेतेस? छेओ, खरंच विसरले. आई शपथ. आता आता काय तुम्ही समोर आलात, मला काही टेन्शनच नाही. लाज नाही वाटत विदाउट तिकीट फिरायला? चला दंड भरा, दंड भरा. चला मग दंड भरा पटकन. अहो दंड भरा. अरे बापरे, खांद्याला मांडी फुटली. सॉरी सॉरी. दंड भरा चला. तुम्ही काय भंकस करताय? दंड द्या, दंड द्या. एक मिनिट, मी भंकस करत नाहीये. तुमच्याकडे तिकीट असेल तर तिकीट दाखवा, नसेल तर 2000 रुपये दंड. आणि दंड भरायचा नसेल तर 1 रात्र जेल मध्ये काढावी लागेल. हो काय काय तुम्हाला वेळ लागलाय का? असं वेड्यासारखं का वागताय? मला वेळ नाही लागले. टाइम प्लीज. हे काय? आता मी तुझा नवरा आहे. हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस का तू माझं? काय? अरे रात्री घरी यायला जरा उशीर काय झाला? तुम्हाला तासभर घराच्या बाहेर ठेवलंस. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही मला आता अडवताय? हा, जरा उशीर झाला. मग जरा 10ला येणार होतात, 12ला उगवला. तसं काही नाही, तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही डायरेक्ट जेल मध्ये. हो, असं काय करताय? हो, बायको आहे मी तुमची. ते रात्री काल रात्री मला घरात घेतलं असतं तर. ते आपले पर्सनल इश्यू आहे. इथे पब्लिक प्लेस मध्ये कशाला बोलताय? टाइम प्लीज. हेच मी तुला काल सांगितलं होतं. तू ऐकलंस माझं? अरे काल आपल्या घरचा दरवाजा पण पब्लिक प्लेस झाला होता माझ्यासाठी. येणारे जाणारे तुच्छ नजरेने माझ्याकडे बघत होते. अरे हा नेहमीच बाहेर असतो. तासभर बुटाची लेस सुटत नाहीये, दाराची बेल वाजत नाहीये, बुटाची लेस सुटत नाही, दाराची बेल वाजत नाही, असा अभिनय करत उभा राहिलो मी. जास्त शानपणा करू नका. आजही घरात घेणार नाही. मला घरात घ्यायला तू आज रात्री घरी गेलीस तर ना. म्हणजे मी कुठे जाणार आहे? तू विदाउट तिकडेस. तू जाणार आहे जेल मध्ये. हम अंग्रेजों के जमाने के जेलर है. असं सुडाने वागू नये. हो, असं सुडाने वागू नये. टाइम प्लीज. हे सांगत होतो तुला मी काल रात्री. ऐकलंस तू माझं? गौरव विसरलास? आई रे, पहिला एपिसोड इमोशन. तू सूड घेतेस त्याचं काय, पण आता नाही. हे बघ, नाव हिअर इज आय एम अ टीसी. कळलं ना? टीसी आय एम अमर अकबर अँथोनी अग्निपथ खुदा गावा हम. हे बघा बाई, तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही तर तुम्हाला जेल मध्ये यावं लागेल. एक काम करा, आता माझ्याकडे नाहीये सध्या, तुम्ही भरा, नंतर देते. एक मिनिट, पैसे भरला मी तुमचा नवरा आहे का? हो, आता टीसी आहे म्हणून मी तुमचे पैसे भरू शकत नाही. आय एम सॉरी. कसं वाटतंय ते? नवरा टीसी असून बायकोला दंड भरावा लागतो. हो, चांगलं नाही दिसत. लोक काय म्हणतील? हो ना. टाइम प्लीज. हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस तू? नाही ना. नवरा दारात उभा आहे आणि तू आतून दार उघडत नाहीये.
कसं वाटतंय ते आणि काय म्हणालीस कळू दे ना लोकांना नवरा काय गुण उधळतो ते मग आता कळू दे ह्या सगळ्या लोकांना बायको कशी नवऱ्याच्या जीवावर विदाऊट तिकीट फिरते ते म्हणजे तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार? नाही मी तुला जेलमध्ये नाही टाकणार तुला उभं करणार जेल बाजूने बांधणार अहो, असं नका ना करू. काय? मी तुमची लग्नाची बायको आहे हो. ए, बायको लग्नाची असो किंवा साखरपुड्याची बायको ती बायकोच हो वाटलंच मी तुमच्या पाया पडते हो पाया पडते. टाइम प्लीज हेच हेच मी तुला सांगत होतो काल रात्री ऐकलंस माझं नाही ऐकलं. मी किती वेळा तुझ्या पाया पडलो तुम्हाला भीक घातलीस का नाही ना माझ्या तोंडावर दार बंद करून आतमध्ये जेवत बसली तुम्हाला कसं कळलं? मला नाही अख्ख्या चाळीला कळलं कसं? इतक्या जोरात जोरात जेवत होती शेवटी त्या वहिनींना माझी दया आली आणि त्या मला म्हणाल्या हे बघा ताईंनी जर घरात ना घेतलं ना तर माझ्याकडे या आज रात्री आम्ही बाहेर जातोय आमच्या घरी कुणी नाही तुम्ही आमच्या घरी राहायला या असं म्हणायचं होतं त्यांना मला सांगते त्या सटवीशी बोलायचं नाहीये माझ्या नवऱ्याला. आवाज वाढवायचा नाही 3000 रुपये दंड 4 रात्री जेलमध्ये चुकलं माझं पुन्हा नाही होणार असं. थांब 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 तुला सोडत नाही आता मी काय कसं करताय? ऐकणार तू 1 मिनिट थांबा हॅलो इन्स्पेक्टर सबनीस हो पोलिसांना कसं? 1 मिनिट हा मी एक आरोपी पकडलाय विदाऊट तिकीट आहे हो पोलिसांना 2 लेडी कॉन्स्टेबल पाठवा 2 कशाला? सॉरी 5 पाठवा अहो, नाही 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 आरोपी एकच आहे पण मला अंदाज आहे ना अहो, 5 लागतील मला हा फोटो सोशल मीडियावर टाकायचा बस तुम्ही पाठवा अहो, तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार का? नाही ग नाही टाकणार तुला जेलमध्ये नाही टाकणार. दंड भर मी तुला सोडून देतो हो आता काय करू मी? येस अरे ड्युटीवर आहे ना अरे कळते का किसी आहे मी अरे गपना जरा सॉरी ना हा चुकलं ना माझं. अरे गपना जरा ऐक चुकलं ना माझं. तुला माहित आहे काय आता मी काय करणार आहे माहितीये मला तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात. नाही मग आज मी हाफ डे घेणार आहे ऐका ना थांब ना पहिलं टीसी आहे ना लोक बघतात ना नवरा हो ऐका ना तुम्ही मला सोडलं ना तर मी तुम्हाला चांगलं गोड बनवून देईन. गप खोटं बोलतेस काहीच देत नाही खरंच बनवून देईन. हा हा रसगुल्ला बनवू? एवढं वाईट? मग गुलाबजाम? तो तर माझ्या बाजूलाच आहे मग गाजराचा हलवा? हा चालेल 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 मग रात्री येताना गाजर घेऊन या. तुझ्या बापान ठेवलं रात्री 11 वाजता गाजर किती खेळू साधो तुम्ही. असू दे तरी माझे बाबा बोलले होते याच्यासोबत लग्न करू नको शोभणार नाही तुला. मी म्हंटल नाही हो बाबा किती सुंदर दिसतो त्याचे केस तर बघा. तेव्हाच बाबा मला म्हणाले होते त्याला केस नाही उगवलेत केसामध्ये छोटासा चेहरा उगवलाय. हा ना हा टीसी नाही वाटत रेल्वेचा डबा धुण्याचा ब्रश वाटतो. असं बोला म्हातारा येऊ दे त्याला एक दिवस मीच त्याला असा हात धरतो ट्रेन मध्ये बसवतो आणि मीच त्याला तिकीट मागतो आणि चालू ट्रेन मधून कसा उतरवतो ते बघ. अहो तुम्हाला काही दया माया. टाइम प्लीज हेच सांगत होतो तुला मी काल रात्री तू ऐकलंस माझं दाखवलीस मला दया माया. ऐका ना अरे दयासारखी लात मारलीस माझं दार तोडलं. ऐका ना सॉरी मी तुम्ही बोलाल तसं वागेन. नाही नाही मला तुझ्यावरती विश्वास नाहीये. मी खरंच पक्का बोलाल तसं वागेन. खरंच हो हे बघ हो मी जर किती रात्री घरी आलो तरी तू मला अजिबात ओरडणार नाहीस. तर मी 10 रुपये तुझ्या फोटोला वनिता RIP असं लिहिलं तरी तू चिडणार नाही. नाही नाही चिडणार. मी किती रात्री तुला असं जवळ घेतलं का बसाना पोरं उठतील असं अजिबात बोलायचं नाही. नाही नाही बोलणार नाही बोलणार. आणि सगळ्यात महत्वाचं मी घरी असल्यावर दिवसातून कितीही वेळा लाखो वेळा टाणा नाना असं केलं तर चिडायचं नाही. नाही चिडणार नाही अशी ना येस चल माफ केलं तुला जा. माफ केलं हो खरंच हो थँक्यू खूप उपकार झाले अरे तुमचे. थँक्यू थँक्यू. थँक्यू जा जा जा. अहो ऐका ना काय आज तुमच्या आईचा फोन आला होता. हो काय बोलली आई. त्या पुण्याहून आपल्याकडे राहायला येतात अरे संध्याकाळी वा पण पुढचे 3 दिवस मी माहेरी जाते तर आईची काळजी घ्या. ए
मी काय करणार घरी? आई काय करणार? तू कुठे चाललीस? मी माहेरी जाते, काळजी घ्या. हे नको, हे म्हणत असं करू नको ग. नाही, मी तुम्हाला चावी दिली असती, पण आता ऑन ड्युटी बरं नाही दिसत हो. लोक काय म्हणतील? नाही, मी जाते, तुम्ही बघा तुमचं काय ते. मी काय करू वनिता? गेली गेली माझी बायको गेली. मी रोज घराच्या बाहेर झोपतो, आज आईला पण घेऊन झोपावं लागेल. बिचारी आई. कॉमेडी करणं फार कठीण असतं असं म्हणतात, पण त्याही पेक्षा कठीण असतं कॉमेडियन म्हणून जगणं. ते कसं हे दाखवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुक मधून फिल्टर पाड्याचा बच्चन संजू फेम गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि आपल्या या आठवड्याचे खास पाहुणे कॉमेडीचा झणझणीत तडका अंशुमन विचारे. डॉक्टर डॉक्टर नर्स नर्स कोणी आहे काय? नर्स. अरे नर्सचे कपडे वापरत कोण हा कटप्पा आला? येस, अंशुमन विचार द फेमस कॉमेडी स्टार. या मी तुमच्या बऱ्याच स्किट पाहिल्यात. त्याबद्दल ना बोललेलंच बरं. काम बोला. ऐका ना, अपेंडिक्सचं ऑपरेशन सुरू करा ना लवकर. तो काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का लगेच सुरू करायला? डॉक्टर यायला नकोत? पोटात खूप दुखतंय. हो, खूप दुखतंय. हे दुखणारच. आता समीर चौगुले ग्रुप लीडर झाला म्हटल्यावर तुमच्या पोटात दुखणारच. कोण? समीर चौगुले कोण आहे? ग्रेट ऍक्टर समीर चौगुले माहित नाही? कोण? नीट जरा नीट. अच्छा, तो अकाली वृद्धत्व आलेला. अच्छा, बरं वागतो म्हणून सगळीकडे काम मिळतं धरतोच नाही. ते महत्वाचं नाहीये. पोटात दुखतं. ठीक आहे. आमचे डॉक्टर प्रचंड हुशार आहेत. येतीलच ते आता. कधी येतील? हॅलो हॅलो हॅलो. डॉक्टर आले. यस यस. डॉक्टर गौरव देविदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या या या. सेम संजू फेम. Yeah. Okay, tell me. Yeah, as soon as. Okay, no sooner than. Acha. Add question tag. Oh my God. I eat a mango. I am eating a mango. Oh. Okay. Change the voice. कोण आहेत हे? कोण आहेत? डॉक्टर आहेत ते. हे हो. बाल नाटकात ते डॉक्टर सुद्धा खरे वाटतात. हो, हे त्याच्यापेक्षा भयानक आहे. So nurse. ही एकच आहे पण सौख्य बरोबर आहे. So nurse. Today which operation? नसबंदी. अशा नर्सवर बंदी घातली पाहिजे जी सतत मोबाईल वरती असते. बरोबर. ओ माय गॉड. विंशुमन आचार्य. अंशुमन आचार नाही हो, घनशुमन पुचारे. अंशुमन विचारे. अरे तेच ते कसं असेल? नाही सर, तुम्हाला काय सांगू, मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. काय स्किट असतात तुमच्या. आई शपथ सर, मी आहे ना, मी तुमच्या स्किट मोबाईलवर बघत ऑपरेशन करतो. खरंच तिला विचारा. नर्स प्लीज. एक मिनिट. मला विशाखा सुभेदार खूप आवडतं. हे जे कोणी अंशुमन विचारे फुचारे आहेत ना, मला आवडतच नाही. का? कारण एका इव्हेंट मध्ये यांनी मला सेल्फी दिली नव्हती. टाकलून दिला होता, ऍटिट्यूड दाखवला होता. पण विशाखा सुभेदार मॅडमना जेव्हा कळलं ना मला सेल्फी हवी, त्या स्वतः माझा पत्ता शोधत माझ्या घरी आल्या आणि असा सेल्फी देऊन गेल्या. मला खूप आवडलं माहितीये. त्या येताना माझ्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून बिर्याणी, भाकरवडी असं बरंच काय घेऊन आल्या होत्या. मी इथं वेडीच झाले होते. उरलेलं खपला नसेल म्हणून टाकलं असेल तुमच्याकडे. काही बोलायचं नाही. तुम्हाला सांगते, मी नको असं म्हणत असताना सुद्धा त्यांनी आमचा सेल्फी स्वतः सोशल मीडियावर टाकला. अहो, त्या पूर्ण वेळ सोशल मीडियावर असतात, पार्ट टाइम शूटिंग करतात त्या. विशाखाताईंबद्दल काही बोलायचं नाही. जीभ हसडून हातात देई ना, त्यापेक्षा अपेंडिक्स हातून हातात द्यावं. खूप दुखतंय. हो, क्या बात है यार.
सर काय झालं काय झालं सर काय कर सर अरे अरे नर्स कसला भारी पंच मारला यार. पंच नाही मारला हो, खूप लंचचे पण वांजे झाले. सर सॉरी मला हसू कंट्रोल होत नाही हो सर. खतरनाक. एक मिनिट, मी आहे ना डॉक्टर गौरव देवदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नर्स आपल्याला यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. यांचं रेडी मिक्स करायला घ्या. रेडी मिक्स नाही रे, अपेंडिक्स. हे नक्की डॉक्टरच आहेत ना? येस, आय एम व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर. काय ग? साधा सुद्धा डॉक्टर नाहीये मी, केम्ब्रिजचा शर्ट घालून आलेला डॉक्टर आहे. सर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी सर हे काय आहे? युनिव्हर्सिटी हो हो येस येस, केम्ब्रिजची युनिव्हर्सिटी. आय एम अ गोल्ड मेडलिस्ट ऑफ केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंटरनल ह्युमन रिसोर्सेस. इंटरनल अरे काय यार, जिभेला सूज आले, सैल करा ती. मला मागे आली होती, मी काय बोलतो तो. कॉमेडियन यार. सर कसं काय 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 अहो सर, मी भरपूर ऑपरेशन केलं, भरपूर. शेवटचं कधी केलं होतं तुम्ही? 3 महिन्यांपूर्वी 3 महिने जेलमध्ये होते ते. हे का 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 शुद्ध मराठी बोलण्याच्या स्पर्धेत मला शिक्षा झाली होती. वा वा वा. तू मराठी स्पर्धेत त्याचप्रमाणे बेसूद होय, पण का नाही मारलं? काय बोलते? नका करणं. एकदम परत जमेल ना तुम्हाला? एकदम परत घ्या ना. काय काय मग घ्या ना, परत घ्या ना. ओके सर, ऑपरेशन काय होतच राहील. एक काम करा, तुम्ही झोपा झोपा, तुम्ही प्लीज झोपा सर. अरे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आला हेच आमचं भाग्य आहे. सर कसलं खतरनाक. सॉरी. वा वा. अरे सर काय त्या तुमच्या माकड उड्या जबरदस्त. मी काय करू यार, मला हसू कंट्रोल होत नाही. मला वाटत नाही मी आज जगीन म्हणून. सर चला. ओके सॉरी. तेवढंच फक्त जमतं, हे करा ना. लवकर चेकअप अंशुमन विचार आहे, व्हेरी टॅलेंटेड कॉमेडियन. इथं दुखतंय नाही व्हेरिएशन्स. हे तर दुखतंय. नाही 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 दोनदा नाही नाही. इथे दुखतंय. नाही नाही तीनदा नाही नाही बोलले. वा वा वा. जायचं कोणतं कुठे इथं दुखतंय रे, इथं दुखतंय. नर्स यांना इथिओपिया द्या. इकडे या. ऑपरेशनच्या वेळी आपण पेशंटला काय देतो? एनेस्थेशिया सर. अरे द्या ना मग. मला सांगताय नॉनसेन्स. रेस 3 नाही जान. अरे खवान. नर्स तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऑपरेशनच्या सूर्या सँडविच कापायला घेऊ नका. कसं दिसतंय ते? एकीकडे मिओनी सॉस लागलाय, एकीकडे हिरव्या मिरच्याची चटणी. याला कापलं काय होईल याचं? डिस्गस्टिंग. हे आपलं हॉस्पिटल आहे, कळलं? हॉस्पिटल. सॉरी सर. सगळं कसं स्वच्छ हवंय. सॉरी सर. यार नेक्स्ट टाइम धुवून घ्या. ओके सर, एकदा माझ्याकडे बघा. हे हलवायचंय हे. ओके ओके, आय एम सॉरी. विचार व्हेरी कॉमेडियन. ओके वन सेक. लवकर घेतली. नाही सर. ओके पकडा असं पकडा. माय गॉड. काय दरवाजा उघडला? ओ माय गॉड. नर्स आय एम कन्फ्यूज. माझ्या पोटात खूप दुखते. एक काम करा, मला जमणार नाही, तुम्ही ऑपरेशन करा. मी कशाला करू? मला सेल्फी दिली नव्हती तर. एक काम करा, आरसा आहे आरसा त्या माझं मीच कापून घेतो. काय घ्यायचं ते त्यानं आरसा तरी. हो सर, कलाकार समाजाला आरसा दाखवतो, मी कलाकाराला आरसा दाखवणारा कोण? दाखव रे. आठव वाक्य यार, टाळ्यांचं वाक्य ना. एवढं नव्हतं. ओके सॉरी. सर चावताय
सॉरी आरसा दाखवा सर. तुम्ही घ्या असं दाखवा माय गॉड सर ओके हे बघा एवढा मोठा आरसा आणलास कातडा लिपस्टिक लावायची आहे? अरे, आता मला ते बघा ते द्या इकडे हा, ते हातात द्या, द्या द्या हा. हा हे बघा हे बघा अपेंडिक्स दिसलं की मला सांगा मी कापतो हा ओके. हा हा. ते पोटात नूडल्स कसे दिसत आहेत किडे आहेत ते किडे. तुमच्या थोबाडाकडे बघून दिसतंय तुमच्यात किती किडे असतील ते. नाही 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 नर्स 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 मला वाटतंय गांडूळ आहेत ते गांडूळ तर मातीत असते ना पोटात कशी माती असेल हो एवढे वर्ष कॉमेडीच्या नावाखाली काय खाताय मातीच ना. अहो, काय बोल ऐका तुमच्या नाही होणार तुमच्या सिनियर डॉक्टरना फोन लावा हा, सर, सर. ओके सिनियर डॉक्टरला फोन लावा त्यात काय एवढं सिनियर डॉक्टर ते नंतर करा हे करा पहिला आधी. अरे तू काय चाललंय त्यांना फोन दे त्यांना फोन दे तुम्ही बोला प्लीज तुम्ही प्लीज बोला तुम्ही मी बोला. कशाला बोलू सेल्फी दिली तेव्हा. अगं, माझी आई ही पाया पडतो तो सेल्फी काढणं सगळीकडे व्हायरल कर का पड बोल त्यांच्या खरं तुम्ही खरं असं करणार. अगं करतो ग ओके ओके द्या, द्या, द्या. सो लकी नर्स सो हाय सर ईश्वर सर तुम्ही पण ना लगेच सुरू होता. त्यांना काही चॉईस नसेल हो, तुम्ही पुढचं बोला ना हो मला नाही चुकलं माझं. काय जबरदस्त त्याला chance. तुम्ही ना आता बोला ना ऐक ऐक फाडल्याने काय कॉमेडी चाललंय इकडे. हाय सर सर मी नरस. नरस किती वर्ष हेच बोलणार तुम्ही हो किती बोलता तुम्ही. प्लीज बोला हो बोला सर ना. आपल्याकडे एक पेशंट आले त्यांच्या पोटात ना गांडुळासारखं काहीतरी दिसतंय तर त्याच्या बाजूला अपेंडिक्स सारखं काहीतरी येतं ते कापू का सर. हा, हा, सर हा, हा. कापू का. हा. हॅलो सर कापू हा. कापू का सर कापू. अहो सर कापलं मी कापलं हो कट झाला. कापलं तुम्ही मी. कापलं हा, वा कापलं. वा बरं झालं सक्सेसफुल झालं. ऐक, ऐक. थँक्यू सो मच एक मिनिट ऐक, ऐक, ऐक. हा सर बोला ना. हा, हा, हा. नव्हतं कापायचं. ऍसिडिटीच्या गोळ्या द्यायच्या होत्या. ओके सर ओके मी सांगते अगं, जाडे काय कापलंस तू मी कुठं कापलं तुम्ही तर कापलं. अगं तूच सांगितलं म्हणून कापलं ना अगं मला काय माहिती मी ना आता बाबा. पोट फाडला सगळं कसा दिसतोय मी तो सत्यन कपूर सारखा सत्यन कपूर ना हिरण्य कश्यप अरे शिवा रे शिवा ना आता शिवा ते अरे शिवलं अरे मला शिवा ना रे शिवलं अहो, ए तू तर शिव नका शिव नका शिवलं. अरे शिवाना कुणीतरी अरे शिवा